नाही, पण तेच अमित शहा किंवा भाजपचे नेते असं वारंवार म्हणतात की बाळासाहेबांचे विचार मानणाऱ्यांना आणि ते पुढे नेणाऱ्यांच्या हातात आम्ही शिवसेना असं. हे अमित शहा कोण ठरवणार? अमित शहा आहेत कोण? देशाचे गृहमंत्री आहेत, ठीक आहे, लादलेले. ते कोण ठरवणार विचारांचे आणि काय? काल मुंबईतला सगळा जो महापूर आला बरं का, आणि ही जबाबदारी कोणाची आहे? एकनाथ शिंदे, नगर विकास मंत्री. महापालिका कोणाच्या ताब्यात आहे? कोणाच्या ताब्यात? काल अनेकांच्या स्वप्नामध्ये आनंद दिघे गेले आणि विचारलं एकनाथ कुठे आहे? हो, एकनाथ कुठे आहे विचारलं. कुठे आहे तो एकनाथ? मुंबई ठाणे बुडाला, एकनाथ कुठे आहे? एकनाथ कुठे? तर लांबूल चालन करण्यात अमित शहांचं. एकनाथ कुठे? तर महाराष्ट्र दोह्यांच्या लांबूल चालनात. लक्षात घ्या, अमित शहाने आम्हाला सांगू नये काय आहे ते. हे शेअर बाजारामधले सगळे दलाल आहेत. त्यांना मुंबई अशा तऱ्हेने जुगारावर लावायचे. भारतीय जनता पक्ष हा व्यापाऱ्यांचा पक्ष आहे, हा शेटजींचा पक्ष आहे आणि शेटजींनी या मुंबई महाराष्ट्राचे भवितव्य ठरवलं. पण राऊसाहेब, एका पावसातच जशी मुंबईची दैनावळ आली तशीच आरोप प्रत्यारोपांची काही गरज नाही. आरोप कसले आरोप प्रत्यारोप? 3.5 वर्ष सत्ता कोणाच्या ताब्यात आहे? बघा काय झालं का, पंडित नेहरूचं नाव काढतात, महात्मा गांधी, मनमोहन सिंग. अरे 10 वर्ष तुमच्या हातात सत्ता आहे ना. 10.5 वर्ष नरेंद्र मोदीच्या हातात आणि मिस्टर अमित शहाच्या हातात सत्ता आहे. 3.5 वर्षापेक्षा जास्त काळ मुंबईची सत्ता कोणाकडे आहे? एकनाथ शिंदे फडणवीसांकडे आहे ना. काय सांगताय तुम्ही उद्धव ठाकरे आणि शिवसेना? लाज वाटली पाहिजे तुम्हाला. जनतेला काल बुडवलं. मेट्रो मोठा गाजावाजा करून मेट्रो, बुलेट ट्रेन, अमुक तमुक. काल हजारो कोटी रुपये पाण्यात बुडाले जनतेचे. आशिष शेलार कोण आहेत? त्यावेळेस आदित्य ठाकरे कुठे लंडन मध्ये थेम्सचं पाणी, कारण आम्ही कालच्या मेट्रोच्या कामामध्ये ह्या लोकांनी 1,500 कोटीचे दलाली खाल्लेले. मी आता सांगतो, आशिष शेलार समोर या. गेल्या 3.5 वर्षात मुंबई यांच्यामध्ये हातात आहे 35,000 कोटीची कमिशनबाजी झाली आहे आणि त्या पैशातून एकनाथ शिंदे आणि इतर लोकांनी नगरसेवक विकत घेतले. आशिष शेलार याच्यावर बोला. निवडणुका का घेतल्या नाहीत? लोकप्रतिनिधीच्या हाती तुम्ही सत्ता का दिली नाहीत? कोणी असतील ते. 35,000 कोटीपेक्षा जास्त रक्कम मुंबईतून या लोकांनी लुटलेली आहे आणि त्याच्यातूनच त्यांनी हे नगरसेवक विकत घेण्याचं जे काय मोहीम चालवली मुंबई ठाण्यामध्ये, ती त्या पैशातून चालवलेली आहे, लोकांच्या पैशातून. आणि काल भुयारी रेल्वेची बुडाली, ही सुद्धा याच भ्रष्टाचारामुळे. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.